2011ची भारताची जनगणना. आता जनगणना म्हटलं की डोळ्यासमोर येतात ते आकडे, खूप सारे आकडे. पण हे फक्त आकडे नाहीत, ही आहे आपल्या देशाची गोष्ट. या आकड्यांमध्ये काय दडलंय? चला तर मग पाहूया. 1 अब्ज 21 कोटी 8 लाख. बापरे, 2011 मध्ये ही होती भारताची अधिकृत लोकसंख्या. हा आकडाच इतका मोठा आहे नाही का? विचार करा, यातल्या प्रत्येक व्यक्तीची एक स्वतंत्र कहाणी आहे. तर मग ही जनगणना आपल्याला नेमकं काय सांगते? ती सांगते विकासाची कहाणी, काही थक्क करणाऱ्या विरोधाभासांची कहाणी आणि एका अविश्वसनीय बदलाची कहाणी. चला तर मग या आकड्यांच्या खोलात शिरूया आणि पाहूया भारताचा हा प्रवास नेमका कसा होता. सगळ्यात आधी बघूया एका शतकातील वाढ. म्हणजे भारताची लोकसंख्या इतकी प्रचंड कशी झाली? बघा, भारताच्या लोकसंख्या वाढीचा हा जो प्रवास आहे ना, तो असा काही सरळ रेषेत झालेला नाहीये. त्याचे साधारणपणे हे 4 महत्वाचे टप्पे पडतात. पण यात एक वर्ष असं आहे जे सगळं काही बदलून टाकणारं ठरलं. एक खराखुरा टर्निंग पॉइंट. ते वर्ष होतं 1921. याला महाविभाजक वर्ष असं का म्हणतात? कारण आपल्या जनगणनेच्या इतिहासात हे एकमेव वर्ष होतं जेव्हा भारताची लोकसंख्या वाढण्याऐवजी चक्क कमी झाली होती. हो, यामागे कारणं होती रोगराई, संघर्ष. पण या वर्षानंतर जे घडलं त्यामुळे लोकसंख्येचा आलेख फक्त वरच चढत गेला. आता या राष्ट्रीय कथेच्या दुसऱ्या भागाकडे वळूया, जो एका मोठ्या आणि गंभीर विरोधाभासावर प्रकाश टाकतो. तो म्हणजे लिंग गुणोत्तरातील असंतोल. 2011चे आकडे सांगतात की भारतात दर 1000 पुरुषांमागे फक्त 943 महिला होत्या. हा आकडा ऐकायला साधा वाटेल, पण तो एक खूप मोठा प्रश्न निर्माण करतो की बाकीच्या स्त्रिया कुठे गेल्या? आणि ही तर झाली राष्ट्रीय सरासरी. पण जर आपण राज्यांमध्ये डोकावून पाहिलं तर यात जमीन आसमानाचा फरक दिसतो. एका बाजूला आहे केरळ, जिथे पुरुषांपेक्षा महिलांची संख्या जास्त आहे, म्हणजे 1084, आणि दुसऱ्या टोकाला आहे दमण आणि दीव, जिथे आकडा फक्त 618 पर्यंत खाली येतो. ही तफावत आपल्याला प्रत्येक प्रदेशातील सामाजिक परिस्थिती आणि विचारसरणीबद्दल खूप काही सांगून जाते. बरं, आता एका सकारात्मक बदलाची गोष्ट पाहूया. आणि ही गोष्ट आहे साक्षरतेच्या प्रवासाची. भारताने या क्षेत्रात जी काही प्रगती केली आहे ती खरंच वाखाणण्याजोगी आहे. चला थोडं इतिहासात जाऊया. स्वातंत्र्यानंतर लगेचच म्हणजे 1951 साली आपल्या देशात फक्त 18% लोक साक्षर होते. विचार करा, 100 पैकी फक्त 18. ही होती सुरुवात. इथून एक मोठा प्रवास सुरू होणार होता. आणि मग पुढच्या 60 वर्षात काय झालं तर चित्र पूर्णपणे पालटलं. 2011 पर्यंत साक्षरतेचा दर 18%वरून थेट 73%वर जाऊन पोहोचला. ही खरंच एक जबरदस्त झेप होती, नाही का? पण या प्रगतीतही एक गंमत आहे, एक विरोधाभास दडलेला आहे. बिहार राज्याचं उदाहरण घ्या. एका दशकात साक्षरतेच्या दरात प्रचंड वाढ नोंदवणाऱ्या राज्यांपैकी ते एक होतं. पण तरीही 2011 मध्ये ते देशातलं सर्वात कमी साक्षर राज्य होतं. यावरूनच कळतं की आकडेवारी कधीकधी दिसते तितकी सोपी नसते. जनगणनेतून समोर आलेला पुढचा एक महत्त्वाचा ट्रेंड म्हणजे लोकांचं खेड्यांकडून शहरांकडे होणारं स्थलांतर. एक मोठं स्थित्यंतर. 2011 मध्ये भारत अजूनही मोठ्या प्रमाणावर ग्रामीण देश होता, म्हणजे जवळपास 69% लोक खेड्यात राहत होते. तर मग ह्या सगळ्या आकड्यांच्या प्रवासातून आपण काय शिकलो आणि भारताच्या भविष्यासाठी याचा नेमका अर्थ काय आहे? थोडक्यात सांगायचं झालं तर 2011ची जनगणना आपल्याला एका अशा भारताचं चित्र दाखवते ज्याची लोकसंख्या एका शतकात प्रचंड वाढली, जिथे लिंग गुणोत्तरासारख्या बाबतीत मोठी प्रादेशिक विषमता आहे, पण त्याचवेळी साक्षरतेसारख्या क्षेत्रात उल्लेखनीय प्रगतीही केली आहे. आणि हा एक असा समाज आहे जो खेड्यांकडून शहरांकडे सरकतोय, एका मोठ्या बदलाच्या उंबरठ्यावर उभा आहे. 2011ची जनगणना ही एका गतिमान बदलत्या भारताची एक झलक होती, एक स्नॅपशॉट होता. पण हा प्रवास तर अजूनही सुरूच आहे. त्यामुळे खरा प्रश्न हा आहे की जेव्हा पुढची जनगणना होईल तेव्हा ती आपल्याला कोणती नवी गोष्ट सांगेल?